नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आजच्या दोन मोठ्या दौऱ्यांची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी आज पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार आहेत, तर मुंबईमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। तर तिकडे कोल्हापूरमध्ये आज राहुल गांधी असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे। तर राहुल गांधींचा काल कोल्हापूर दौरा होता, मात्र विमानामध्ये बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झालेला होता। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वाशिममध्ये नंगारा वास्तुसंग्रहालयाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आज सकाळपासूनच नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळते, लोकांची उपस्थिती पाहायला मिळते। तर दुसरीकडे शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कोल्हापूरमध्ये करण्यासाठी राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा आहे। पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं आज उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। थेट जाणार आहोत वाशिममध्ये। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, एक वेगळाच उत्साह वाशिममध्ये पाहायला मिळतोय।